जयंतराव, काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येतं आणि मला शेरशायरी सुचते. या अर्थसंकल्पात मागील काही वर्षांमधल्या योजना बंद केल्याचा प्रसार माध्यम पण अध्यक्ष महोदय सातत्याने दाखवत आहेत आणि सभागृहातल्या पण काही सदस्यांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला. मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगायचंय, काही योजना ह्या त्यावेळेस उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात. आता मागच्या काळामध्ये करोना होता. करोनाच्या काळामध्ये काही वेळेस अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्याच्या करता काही योजना आणलेल्या होत्या. करोनाचा काळ गेल्यानंतर त्या आपण लागू करत नाही, नंतर त्या ठिकाणी थांबवतो. सर्वच योजनांचं वेळोवेळी पुनर्विलोकन होत असतं आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या अध्यक्ष महोदय बंद पण केल्या जातात. कधी कधी आम्ही असंही करतो, समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली, तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळवून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून त्या योजनेचा निधी दुसरीकडे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येतो. आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात, नवीन योजना असतात, डबल योजना ही नसावी, केंद्राची पण आणि राज्याची पण. आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या, नवीन योजना आणल्या, त्याचं पुनर्विलोकन केलं आणि यात काही चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका. ज्या राज्याच्या हिताच्या, समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं, किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, आम्ही हे चांगलं केलं, आमचंच खरं असं सरदोपट उत्तर मी अर्थमंत्री म्हणून अजिबात त्या ठिकाणी देणार नाही. त्यापेक्षा अर्थसंकल्पामागील मुख्य विचार सांगण्याचा अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक लक्ष्य ठरवलेलं आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जाऊन त्या ठिकाणी बसलेला असेल. महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून स्नेहाचा वाटा राहिलेला हा देशाने पाहिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले जे काही लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही. स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ ह्या संदर्भामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि महाराष्ट्र सर्वांच्या पेक्षा ह्या गोष्टीमध्ये जास्त योगदान देईल हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारने केला आहे. आणि त्याच्यामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हा मी 10 मार्चला सादर केलेला अर्थसंकल्पाचा अध्यक्ष महोदय मूळ गाभा होता. राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम हा गरजेनुसार अध्यक्ष महोदय बदलत असतो. यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी मी सभागृहालाही सांगतो, सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण 5 आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. त्याच्यामध्ये एक शेती होती, दुसरं उद्योग होतं, तिसरं पायाभूत सुविधा होत्या, चौथं रोजगार होता आणि 5वं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय केलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि यापुढे पण देत राहील, हजारो कोटी, काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली. मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची. काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल, जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या, मेट्रो केली, विमानतळ केली, पोर्ट बंदर केली, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले,
वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल. आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल. काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे. आता धन्य त्यांचं, काय म्हणजे काही कळतं का नाही काय मला त्यांना टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असताना 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना. परंतु उगीच काहीतरी कसं काय बरळतात म्हणणार नाही पण बोलतात. अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी ह्या निमित्ताने